खड्ड्यांवरून झालेल्या टीकेवर पांघरूण घालण्यासाठी मुंबई महापालिकेनं नवी शक्कल लढवली आहे। हे खड्डे नाही तर बॅड पॅच आहेत असं म्हणत मुंबईतल्या खड्ड्यांचं जणू बीएमसीनं नामकरणच केलंय। या सगळ्याबद्दल बोलण्यासाठी मनश्री पाठक आमची प्रतिनिधी आपल्यासोबत आहे। मनश्री, बीएमसीच्या स्पष्टीकरणाला हसायचं नेमकं काय म्हणायचं काही कळत नाहीये। नक्कीच हा खरं तर बीएमसीचाच बॅड पॅच म्हणावा लागेल, कारण खड्डे झाकले जात नाहीयेत, खड्डे भरले जात नाहीयेत, म्हणून परिस्थिती बदलली नाही तर काय झालं, आपण खड्ड्यांचं नाव तरी बदलू शकतो असं कदाचित मुंबई महापालिकेला वाटलं असावं आणि म्हणूनच मुंबई महापालिका प्रशासनाने परिस्थिती बदलण्याचं सोडून खड्ड्यांचं नाव बदलण्याचं मात्र मनावर घेतलं आणि म्हणूनच खड्ड्यांचं नाव हे आता खड्डे नाही तर बॅड पॅच असं ठेवण्यात आलेलं आहे। मुंबई महापालिकेच्या काही अधिकाऱ्यांशी बोलणं झाल्यानंतर त्यांच्याकडनं असं समजतंय की पावसाळ्याच्या पूर्वीच खरं तर हा निर्णय घेण्यात आला होता। मात्र जर गेल्या काही महिन्यांमधले रिपोर्ट बघितले आपण खड्ड्यांबाबतचे तर ऑगस्ट महिन्याच्या रिपोर्टवरती आपल्याला बॅड पॅच रिपोर्ट असं लिहिण्यात आलेलं दिसतंय आणि त्याच्यामुळे महापालिका अधिकाऱ्यांनी सुद्धा हे कबूल केलंय की आता खड्ड्यांना आम्ही खड्डे नाही तर बॅड पॅच असं म्हणणार आहोत। सध्या जी माहिती मिळते आपल्याला त्यानुसार मुंबई महापालिकेच्या रस्त्यांवर एकूण 358 खड्डे मुंबई महापालिकेच्या भाषेत बॅड पॅचेस आहेत। तर आता हे बॅड पॅचेस नेमके कधी भरले जातात आणि मुंबईकरांचा बॅड पॅच कधी दूर होतोय याचीच मुंबईकर वाट बघतायत। निश्चितच मनश्री, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल।